नमस्कार मंडळी, आज आपण अशा मुद्द्यावर बोलणार आहोत की सोयाबीन पिकामधील तणनाशक मारतेवेळेस होणारा 5 चुका आणि यावर्षी आपण तणनाशक कुठले आणले. गेल्या वर्षी ज्या तणनाशकनं आपल्याला चांगला रिझल्ट दिलता किंवा यावेळेस मार्केटमध्ये आलेले नवीन तणनाशकचा आपण जमिनीमध्ये या प्रकारची तणनाशक मारताना आपल्याला अवश्य पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट येईल. रात्रीत पाऊस पडला होता. मित्रांनो, असं शक्यतो तेवढं स्वच्छ पाणी वापरा, जेणेकरून आपल्याला तणनाशक मारल्यानंतर रिझल्ट चांगल्या प्रकारे येईल. स्क्रीनवर दिसत असन पाण्याचा फ्लो आणि आपल्याकडे मोठा पॉवर स्प्रे पंप आहे. शक्यतो तेवढं याच पंपाने फवारणी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे आपल्या शेतामध्ये जे तणकट उगवलेलं तणकट आहे त्याच्यावर पाणी चांगल्या प्रकारे पडेल आणि आपल्याला रिझल्ट पण तसेच मिळतील. आम्ही आज कोणतं तणनाशक वापरतो नवीन न घेता मागच्या वर्षी ज्या तणनाशकने आपल्याला चांगला रिझल्ट दिला तर तेच आपण आज फवारण्यासाठी आणलेलं आहे. जवळपास 4 ते 5 मुद्द्यावर आज आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन राखून आज फवारणी केलेली आहे. हे जे तणनाशक आहे याच्यावर एक माहिती पुस्तिका होती आणि माहिती पुस्तकावर अशी माहिती दिली की तुम्ही एका एकरामध्ये 10 टाक्या टाका आणि 40 ml प्रमाण त्यांनी आपल्याला दिलं होतं. परंतु एक शेतामध्ये आपण अक्षरशः काम करता वेळी आपल्याला ज्या गोष्टी जाणवतात की 10 टाक्या पडणं शक्य नाही आहे, तर या फवारण्यानं आपल्याला स्क्रीनवर दिसत याने जवळपास 5 ते 6 टाक्या पडतात. म्हणून या हिशोबानं आपण 2000 ml औषधाचं कॅल्क्युलेशन करून प्रतिपंप 66 ml या प्रकारे आपण औषध आज वापरलेलं आहे आणि आज आपल्या 29 टाक्या पडलेल्या आहेत 6 एकरमध्ये. आणि आज आता आपल्या फवारणीचा शेवट झालेला आहे. आतापासून आपण आमचा जे व्हिडिओ शेवटपासून पाहिला याबद्दल धन्यवाद. आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.